खासदार शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी पोलीस आयुक्तालयाची नुकतीच भेट घेतली आहे। शहरात मोठ्या प्रमाणात क्राईमच्या घटना घडत असल्याबाबत यावर त्यांनी यावेळी चर्चा केली आहे। परवा दिवशी रात्री पुंडलिक नगरमध्ये बाचाबाची झाली आणि एका कार्यकर्त्याला मारलं। तो गेला ताईंच्या मुलाखत व मला मारतात घे तो सोडवायला गेला। विशाल गायके हा सोडवायला गेला। तर ते बाकीचे जे होते ते बदमाश त्या लोकांनी हटकून क्राईमवाल्याने बोलून घेतलं। क्राईमवाल्याने बोलून त्या आमच्या त्या जो सोडवायला गेला त्या मुलांनाच खूप मारलं। पण इतकं मारलं ते पेपर कटिंग दाखव आणि हाती जरस करायला गेले। पूर्ण लाल पिवळं पिवळं इतकं झालं। इतकं मारल्यानंतर ही आई आहे, ही आई मग ती बोलणारच ना मग। आणि सगळं सांगितलं, सगळं खोटं नाटक करून 353 दाखल केलं होतं। आणि जे पोरं त्या मस्ती करत त्यांच्यावर काही नाही, ते होते भाजपचे। आणि भाजपचं राज्य आहे का सगळं पूर्ण? गृहमंत्री त्यांचे असेल तर काय झालं? हे बा किती मारलं बा, लाल लाल झालं सगळं। इतकं मारलं आणि जे क्राईमवाले त्यांची ड्युटी पण नव्हती। हो, एक जण ड्युटी पण नाही, ज्यानं मारलं त्याची नाही ज्यांनी मारलं त्याची ड्युटी पण नव्हती। जे क्राईमवाले ते असे फिरत आले आणि त्यांनी लगेच दंड त्यांनी तिथल्या पीआयची अधिकार घेतले का की यांना मारू का नको मारू, ते काहीच नाही केलं। पण अशा पद्धतीने त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी हे केलं आणि फक्त त्या ठिकाणी हे दहशत चालली। आणि परत म्हणतात की शिवसेनेचं काय राहिलं, मग त्यांना दाखवून देतो शिवसेनेचं काय राहिलं। शिवसेना दबाव कमी झाला दाखवून नाही दाखवून देतो मग त्याला। आता असा सरळ करतो ना की विचारू नका मग मी ठीक आहे, रात्री मी जर गेलो तर मी त्याला मारलंच असतं। मी सिव्हिलमध्ये होते, ते काही खाकी ड्रेसमध्ये थोडी होते, काही आमच्यावर ॲक्शन होत नाही। आज 353 दाखल केलं तर सिव्हिलमध्येच होते ते, त्यांना कुठं काय ते उघड यालाच मारायला लागले। पण ते काही असा विचारपूस करायला गेलं तर त्याच्यावर 353 दाखल। म्हणजे किती काय चाललं पोलीस स्टेशनमध्ये, पोलीस CP ऑफिसमध्ये, CPच्या एरियात काय चाललं हे पूर्ण ते इल्लिगल धंदे। त्या पुंडलिक नगरमध्ये मुलींना छेडछाड, आता शिवाजीनगरला मुलींना चाकू मारला। हे काय पोलीस स्टेशन आहे का काय? फक्त ऑफिस बसायचं? हे असं चालणार नाही। असं स्पष्ट बोललो मी, आता स्पष्ट बोलून आलो त्यांना मी, म्हटलं हे काय चाललं असं प्रत्येक वेळेस? किती मारामाऱ्या, किती 5 मर्डर झाले तिथे आतापर्यंत। म्हणजे काय चाललं, म्हणजे कशा करता इतके सगळे पोलीस डिपार्टमेंट सगळे कारण त्यांना सगळं राहण्याची सोय, खाण्याची सोय, हे करण्याची ते करण्याची। पण हे पगार मिळतो ना त्यांना, पगार मिळून पण त्या ठिकाणी पैसे खायचे प्रकार। इतकं करप्शन की पुंडलिक नगरला सुद्धा किंवा बाकी इतर पोलीस हे करप्शन इतकं चालत असतं का? इतकं करप्शन। नागरिक किती भेटीत जातात, नागरिक घाबरतात। नागरिक मग आमच्याकडे समजा आम्ही काही बोलायला गेलो तर मग त्यांना काय केले, क्यों गए खैरे साहब के पास, अच्छा ऐसा है क्या, देखते हम। त्यांच्या हातात कलम असते फिरवणं, पण हा अन्याय आम्ही नाही सहन करणार। आता साहेब तुमचं लाडकं शहर आहे, आवडतं लाडकं शहर तुमचं आहे। मात्र या शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात क्राईमच्या घटना या घडत आहे। म्हणजे एक गृह खातं कमी पडतं किंवा वरून गृह खात्यावर दबाव नाही, गृह खातं खूप कमी पडत आहे। तुम्हाला सांगतो, गृह खातं त्यांचं कोणाचं लक्ष नाही आहे। आज तुम्हाला मी स्पष्ट सांगतो, हे इन्स्पेक्टर वगैरे जे असतात ना, किंवा बाकीचे लोक पोलिसवाले असतात ना, ते काय म्हणतात माहिती आहे, अरे धंदे ठीक आहे, तुम्हाला काय करायचं, आम्ही आमचं पोटपाणी चालतो म्हणा। पोटपाणी तुम्हाला पगार मिळत नाही का? आम्हाला द्यावं लागतं ना वर पैसे, मंत्र्यांना बाकीच्या पदाधिकाऱ्यांना द्यावं लागतात। मग आमची वसुली कशी होईल? ते वसुली करण्यासाठी भ्रष्टाचार चालला, तो वसुली करण्यासाठी भ्रष्टाचार चालत असेल तर आम्ही मान्य नाही करणार। शिवसेना आहे आणि तुम्हाला सांगतो की मी या ठिकाणी माझं जे वर्चस्व होतं त्यावेळेस 28 वर्ष या ठिकाणी एकही दंगल, जातीधना, चोऱ्या, माऱ्या, गांजा बिंजा, लफडे काही नव्हतं। आता सगळं सर्रास चाललं। आणि अरे हे खातात, हे त्यांच्याकडनं पण घेतात। म्हणजे जे पोलीस डिपार्टमेंट आहे ना, जे त्या पोलीस स्टेशन, ते हप्ता देतात या लोकांना, या अशा पुढाऱ्यांना, फालतू पुढाऱ्यांना। आणि मग त्यामध्ये आम्ही यांना पैसे देतो, आम्हाला निघायला पाहिजे, हे सगळं चाललंय। म्हणून त्या ठिकाणी मुंबईला पण काही जात असं वाटत जात असं म्हणत होतं।
नाही हे इथल्या इथं चालतं, मुंबईला मग मोठ्या पोस्टवरचं चालतं ते. कालच्या घटनेला भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांची गाडी बोलवली होती या साईडला. बरोबर आहे. हे प्रकार हे तर मी काय सांगतोय, बाचाबाची झाली, त्या मुलाला मारलं, तो मुलगा यांच्या मुलाकडे गेला, तो जिथे गेला सोडवायला गेला तर तिथे झालं त्याचं. आणि ते भाजपचे कोण कार्यकर्ते, फालतू कार्यकर्ते, ते सगळं आपल्या इथे राहिले. म्हणजे हे तुम्ही फक्त काय भाजप त्या ठिकाणी गृहमंत्री तुमचा आहे म्हणून त्या ठिकाणी बोलता का? कसला आला सगळं आम्ही करून टाकू. आता मी नाही, आता सोडणार मी नाही. औरंगाबाद शहर पोलीस दल भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली काम करतात. गृहमंत्र्यांच्या दबावाखाली हे शहर काम करतात. हे काटे मला सांगा तुम्ही, त्या इन्स्पेक्टरला त्या ठिकाणी बदली कशी केली ती अनिल मकरे फक्त बोलला तर ताबडतोब बदली. तुम्ही म्हणजे ते एक कार्यकर्ता, त्या कार्यकर्त्याने काय बोलत की बदली.